नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत मिक्स ड्रायफ्रूट्स प्लस मिक्स सीड्सचे लाडू. मस्त गोड गुलाबी थंडी सुरू झालेली आहे आणि थंडीच्या दिवसांमध्ये अगदी घरोघरी मेथीचे, डिंकाचे किंवा मिक्स ड्रायफ्रूटचे किंवा आणखी कुठल्या वेगळ्या प्रकारचे लाडू तयार केले जातात. तुमच्या घरी कुठले लाडू तयार केलेले आहेत ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. किंवा तुमच्या भागामध्ये कुठले लाडू थंडीमध्ये खाल्ले जातात ते मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता हे तुम्ही लाडू पाहू शकता. अतिशय सोपी आणि खूप हेल्दी अशी ही रेसिपी आहे. तेव्हा लागलीच सुरुवात करूया. इथे मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये आपण घातलेले आहेत पाववाटी जवस म्हणजेच फ्लेक्स सीड्स आणि पाववाटी घातलेले आहेत आपण तीळ. आता तीळ आणि जवस अगदी छान लो फ्लेमवरती तडतडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आता हे दोन्हीही छान भाजल्यानंतर यामध्ये घालणार आहोत आपण पंपकिन सीड्स. ते देखील मी पाववाटीपेक्षा थोडंसं कमी घेतलेलं आहे. आता आपण घालूया पंपकिन सीड्स. यानंतर घालूया आपण मेलन सीड्स, सनफ्लावर सीड्स आणि पोपे सीड्स म्हणजेच खरबूज बी, टरबूज बी, सूर्यफूल बी आणि तसेच खसखस. आता हे देखील आपण जवस आणि तीळ यासोबत छान भाजून घ्यायचं आहे. हलकासा कलर चेंज होईपर्यंत काढून घेऊयात आपण. परत त्याच कढईमध्ये मी ते घेतलेले आहेत 2 मोठे खोबऱ्याचे म्हणजे गोल म्हणजेच 4 वाट्या किसून घेतलेल्या आहेत. या खोबरं देखील आपण छान थोडंसं हलकासा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे म्हणजे याची शेल्फ लाईफ जास्त वाढते. खोबरं भाजून घेतलेलं आहे. यानंतर घेऊ आपण 2 ते 3 चमचे साजूक तूप. आता इथे तुपामध्ये आपण घालणार आहोत ड्रायफ्रूट्स. आता तुमच्याकडं जे कुठले ड्रायफ्रूट्स अवेलेबल असतील तुम्ही इथं ते घालू शकता. मी इथे घेतलेले आहेत 1 वाटी काजू, 1 वाटी बदाम. याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि लो फ्लेमवरती हे देखील हलकासा कलर चेंज होईपर्यंत थोडेसे क्रंची होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. यासोबतच घातलेलं आहेत मी 1 वाटी किसमिस. आता तुम्ही इथे काळा मनुका देखील वापरू शकता. इथे तो अधिक पौष्टिक असतो पिवळ्या मनुकापेक्षा. ते देखील भाजून घेतलेले आहेत आपण. आता यानंतर घालू आपण परत 2 ते 3 चमचे तूप आणि तुपावरती मी ते घेतलेले आहे अर्धा किलो जी पेंडखजूर असते आपली सीडलेस डेट्स भेटतात आपल्याला मार्केटमध्ये ते घ्यायचे आहेत. इथे त्याचं प्रमाण मी इथे अर्धा किलोचं एक पॅकेट पूर्ण घेतलेलं आहे. त्याला देखील आपण असं चमच्यानं प्रेस करत करत छान व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. हार्डली 5 ते 6 मिनिट लागतात भाजून घेण्यासाठी. आता आपण हे ड्रायफ्रूट्स आणि सीड्सवरती घालून घेतलेलं आहे. आता याला आपण कुठेही साखर किंवा गूळ वापरलेला नाही. अतिशय हेल्दी असे हे लाडू तयार होतात. आता हे व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे जे आपण प्रमाण घेतलेलं आहे यासाठी अर्धा किलो पेंडखजूर किंवा डेट्स अगदी पुरेशी आहे. तुम्हाला मी सगळं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच. याला डेट्समुळं खूप छान बाइंड येतो. तुम्ही ते पाहू शकता हे मिक्सचर. आता हवे तशा साईजमध्ये तुम्ही छोट्या मोठ्या लाडू बांधू शकता. हे पहा तुम्ही ते लाडू पाहू शकता अगदी इझिली असे वळले जातात. हे पहा किती सुंदर लाडू तयार झालेला आहे. याच प्रकारे आता आपण सर्व लाडू तयार करून घेऊया. आता यामध्ये जे आपण सीड्स वापरलेले आहेत ते आपण जनरली असे खात नाहीत, पण या लाडूमध्ये घातल्यामुळं सर्व प्रकारचे सीड्स आपण खाल्ले जातात. तर रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि थोडी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद.